कोकणात बरेच दिवस पाऊस चालू होता, पण आज बऱ्याच दिवसांनी छान ऊन पडलेलं आहे. आज तुळशीचं लग्न आहे, त्यामुळे पप्पांनी सकाळीच तुळशीला कलर काढायला सुरुवात केलेली आहे. तुळशीच्या लग्नासाठी आईने आमच्या छान जेवण बनवलेलं आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे वरण. आमच्या कोकणात याला वरण म्हणतात. ही आहे वाटाण्याची उसळ. आई आमची एक नंबर वाटाण्याची उसळ बनवते. आणि ती आई आमची पुऱ्या बनवतच ना, पुऱ्या बनवत आहे. बघा, पुऱ्या बनवणार आहे आता तुळशीच्या लग्नात. तुळशीच्या लग्नासाठी आंब्याच्या पानांची छोटी जुडी करून हार बनवला जातो. तर पप्पा आमचे हार बनवत आहेत. हे बघा, असे 2 हार बनवायचे असतात, एक नवऱ्या मुलासाठी आणि एक मुलगीसाठी असं असतं. माझी आई अंगण सारवत आहे. दरवर्षी पूर्ण अंगण व्यवस्थित मातीने लेपून पूर्ण अंगण सारवलं जातं, पण यावर्षी पावसामुळे पूर्ण अंगण सारवायला जमलंच नाही, कारण पूर्ण ओलसर झालं होतं ते. त्यामुळे फक्त तुळशीच्या आजूबाजूला आणि तुळशीच्या समोरच अंगण सारवून घेतलेलं आईनं. मी मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये गावी आलेले, त्यानंतर आत्ता आले आहे, जवळजवळ 10 महिन्यानंतर. हे प्राजक्ताचं झाड मागच्या वर्षी खूप छोटं होतं, मी आले होते तेव्हा. आता बघा किती मोठं झालं आहे ते. त्याला अजून फुलं लागत नाही. तुळशीचा कलर व्यवस्थित सुकला. आता बघा कशी छान दिसते, व्यवस्थित मस्त दिसते ना तुळस ना. अंगण सारवून झाल्यानंतर आम्ही पुऱ्या बनवायला घेतल्या होत्या. ही जी मशीन आहे ना, ती वड्याची मशीन आहे. आमच्या कोकणात वडे तुम्हाला माहितीच असेल, खूप फेमस आहे. तर त्याची ही मशीन आहे, पण आम्ही त्याच्यावर पुऱ्या पण बनवतो, म्हणजे ते लाटत वगैरे बसायला नको. पुऱ्या कशा मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या आहेत इथे. हे बघा, आई आमची इथे देवाला नैवेद्य काढत आहे. हे बघा, ह्यो कोणासाठी घे? तुळशीसाठी. हा आहे स्वामींसाठी, हा गाईसाठी, आणि हा स्वामींसाठी ना. अजून झालं चारीचा. हा स्वामींसाठी आहे, हा गाईसाठी आहे, आणि हा आहे तुळशीसाठी, आणि हे पितरांसाठी. हे पितरांसाठी काढत आहेत. आणि एक चुलीसाठी नैवेद्य काढलेला आहे. बघा, आज आमच्या तुळशीचं लग्नाला या सगळ्यांनी.
माझा छोटा भाऊ आहे, रांगोळी काढत आहे. ही आहे दिंड्याची काठी. याला राऊंड शेपमध्ये वरचं जे हे असतं ना, साल असते, ती राऊंड शेपमध्ये कट करायची आणि त्याला अशा प्रकारे बांधून घ्यायचं. एक उभी आणि एक छोटी असते ती आडवी. ही बघा, ही छोटी आमची बघा रांगोळी काढते. ही दिंड्याची काठी असते ना, ती तुळशीमध्ये चांगली रोवून घ्यायची आणि ऊससुद्धा. आता बरोबर उभो दांडो बरो आडवो जरा वाय तिरको. दाखव. असे आवळे घालायचे. हां. आधी दिंड्याची काठी, ऊस पुरायचो आणि हे 2 आवळे टाकायचे आणि हे 2 चिंच टाकायचे आणि आता तिला साडी नेसवायची. आई आमची ना खूप छान साडी नेसवते. त्यानंतर ऊसाच्या ज्या शेंड्या असतात ना, त्याला अशी झेंडूची फुलं लावायची, म्हणजे ते दिसायला पण छान दिसतं. नंतर तुळशीला हळदी कुंकू लावायचं आणि ओटी भरायची. त्यानंतर भटजी काका आले होते तुळशीचं लग्न लावायला. आमच्या गावामध्ये 2-3 वाडींची माणसं येतात लग्नासाठी आणि ब्राह्मण म्हणजेच भटजी काकाच लग्न लावतात. त्याआधी सर्वांना अक्षता वाटायच्या असतात. लक्ष्मीपतेर मंगलम सुखमंगल महावधानदेव लग्नौ सुनंतदेव ताराबलं चंद्रबलंतदेव त्यानंतर आलेल्या सर्वांना चुरमुरे किंवा पोहे वाटले जातात आणि मग पुढच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या तुळशीचं लग्न लावलं जातं. तर हा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.